आज काय नको सानिकाबाई सानिकाबाई बाय बाय हाफिसला चाललीस आता कधी येशील आता कधी येशील मग काय रोजच या मला काय काम झालं की बाय बाय तर सानिकाचं काम होतं त्याच्यामुळे सानिकाला जायचं होतं आता मी आणि अंकिताच आहोत आणि आम्ही हे असं छान असं शूट करतोय सो सभ्यसाचीच्या साडी मला खूप आवडायच्या आणि तसंच थोडंफार सिमिलर अशी ही साडी आहे ज्या साडीचं आम्ही छान असं शूट आता करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही एका छान लोकेशनला आलोय काय आहे पाणी आहे वाव मस्त गाडीतच बसू त्यांना सांगू ना शूट कर मला पुण्यात कुठे करणार इकडे जास्त नाही घ्यायची इकडे थोडी घेऊन इकडे कुठे सौरभ इथे किती मुलं आहेत ती स्माईल नॉर्मल तुला नाही असं मी त्याला दाखवतोय असं असं डाऊन बरोबर ए बरं घे हा तू बरोबर बोलतोय डाऊन मार काय ड्रोन मारतोय अच्छा ड्रोन सिरियसली कमी तिथे आम्ही म्हणजे माझ्या ह्या साडीचे ड्रोन नाही तो वॉक घ्यायचं भाई आराम असा घे बघायला असा घे हा पण अरे हे दिसतंय ना मागचं भाई वैसा ही ले चले गे लोग खूप थांबवू का मी माणसं थांबवू शकतो मी मागे काय नाही येऊ दे ऍड अरे घे ना 3x मार अरे कडक शॉट येतोय शपथ बाजूला विटा आहेत दोन्ही बाजूला आणि मध्ये अरे खरंच चांगलं थोडीशी पुढे तुम्ही लोक मस्करी लाईट नाही झोपायला म्हटलं पुन्हा शिवाय आले येऊन फटकवली इथेच नंतर आम्हाला आधी अशीच थांब समोर बघ स्ट्रेट सोनू हे काय करतेस ते पटत नाही मला काय रे कुठे स्टॅटिक काढू म्हटलं पण ती ब्लर आहे हा मग फोटो फोकस असतो अच्छा ओके ते नवीन स्टाईल नवीन स्टाईल आहे का पण नाही आपल्याला साडी विकायची आहे साडी दिसतात आता साडी विकायची आहे. चांगले आहे पण इथेच काढ. तर आमचं हे असं सगळं शूट चालू होतं आणि तेव्हा मम्मी पप्पा पण घरातच होते तर त्यांना बिचारांना एकटं बाजूला बसावं लागलं होतं तर मी त्यांना म्हटलं की पटपट मी आवडून घेते त्याच्यानंतर मग आपण छान असा जेवणाचा आज बेत करूया काहीतरी कारण कुणाला पण मम्मीच्या हातचं खायचं होतं पण कुणाला बिझी असल्यामुळे तो गेला होता अंधेरीला तो आल्यानंतर त्याला जेवता येईल. व्हिडिओ दाखवते मम्मी आज काय बनवते पोरासाठी सांगतात माझं नाव काय तू बनवत होतीस ते बघितलं म्हणून आम्ही बघितलं ताई मग सासूबाई फेमस आहे माझी वाकट्यांचा कालवण मला बघायचं आज कसं करतेस ते कुणाला सारखं मागत असतो हेच वाकट्यांचं कालवण व्हॉट्सअप ग्रुप हो झालंय आता मी कशाला बघतोय ते बघतात तर त्या आता पार्टी आहे हो तुम्हाला पण बोलवलंय ते तुमची पार्टी आहे हा. ऐकत नाहीस मम्मी तू भारीच
याला पनवेलला कुठलं रिसॉर्ट बनले काही जण त्याच्यात असेल बघ जा, आला असेल बघ जा माझी व्हॉट्सअपला WhatsApp. बघते टाकायचे. ओके. एका वेळेला दोन दोन गोष्टी पटकन. सुकलेला बांगडा. माझा चारा नको दाखवू. कशाला? येडे मस्त दिसतेस. नको गावून वर फेमस दे अगल दे याच्यात. तर ही कुणालची फेवरेट डिश आहे, वाकट्यांचं कालवण. त्याला खूप आवडतं आणि हा प्रकार मी कधी बघितला नव्हता, मला माहीत नव्हता. मला फार माशांमधलं जास्त काही माहीतच नव्हतं. तर हे मी आता कालच मम्मीकडनं शिकून घेतलं आहे आणि होपफुली मी ते आता परत कधीतरी बनवेन. मी स्वतः ट्राय करेन. पण खूप छान हे कुणालला लागतं. मी फक्त यातले बटाटेच खाऊ शकते, बाकी मी मासे असे खात नाही, कारण मला सुके मासे वगैरे फार आवडत नाहीत. मी आपल्या कोकणी पद्धतीचं सुक्या बांगड्याचं एक ते खिरमिटसारखं बनवतात, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, बाकीचे लोक ते मला आवडतात. आता ते सगळ्या रेसिपीज ज्या आहेत ना त्या आता लवकरच आम्ही सिंधुद्योगसाठी चालू करणार आहोत, जेणेकरून त्या तुम्हालाही बघता येतील की आम्ही त्या गोष्टी कशा बनवतो आणि त्याच्यासाठी सिंधुद्योगचे प्रोडक्ट हे कसे इम्पॉर्टंट आहेत. सुक्या माशांचं हे अशा पद्धतीने काहीतरी बनवणं हे देखील मी पहिल्यांदा बघितलं. झालं पण रेडी. देऊ सगळं. हमको भी कर्मता नहीं है पर हम कर्मा रहे. कर्मा रे, कर्माच आहे. तिला करू करमत नाही काय. तिला तेच बोलते करमते तिला. काय काय म्हटलीस तू सांग बाबा आता. हमको कर्मता नहीं है, मेरे को कर्मता नहीं है पर मैं फिर भी कर्मा रही. कर्मा रे येऊ. कर्म आमचं. शेंगा त्यात लावतात लोक. या. त्या आपल्याकडच्या जाऊ आपण माणगावला मस्त पोपटी खायला. वेज वाला. तू व्हेज, मी नाही. तू खाणार नॉनव्हेज? So you're alone. नाही, आहे ना माझा नवरा. सगळे नॉनव्हेजच खातात पोपटी. तुमच्यासाठी आम्ही बनवू रताळ्याची वगैरे. मैं तेरे साथ कुछ शेयर नहीं करूंगी. पोपटी म्हणजे बघ तू अंड नाही खात ना, म्हणजे बटाटा टाकू शकते, कंदमुळं, रताळा, मक्याचं कणीस, मक्याचे कणीस टाक. बटाटा. चिकन खातात नाही लोक. तुम्हाला तुम्हाला काय उपटीत नुसते शेंगा किंवा बटाटे टाकाल तुम्ही. नाही पण ते पण छान लागतात. दुसऱ्या ते कुठल्या शेंगा असतात ते शेंगा असतात त्या सोलून खातो ना आपण, ते दाणे असतात त्यामध्ये, त्याला काय म्हणतात ते पण ते टाकतात ना. वालाच्या ना, लाल वालाच्याच म्हणतात. तुरीच्या शेंगा. तेच तू म्हणजे पावट्यासारखे असतात ते, पावट्यासारखे. पावट्या. पावट्या पावट्या. पावट्या पाहिजे तिला. 6 दिन का मेरा भाजीपाला आ जाता था. 6-7 दिन का. खरंच आहे, पैसे लागतील. पैसे घेतात. आता आमच्या इथे पण आता भाव ते बदलवले, काय? झाले 1500 रुपये दे, 2000 दे. राहीच्या इथे किती पैसे घेतात हे बोलतात एवढे पैसे. हाँ तो बहुत ज्यादा है. बरोबर. आपल्याला हे अरे इन्वर्टर लगाया. एक्चुअली 21-22 हजार का इन्वर्टर है. हमारे घर में 34,000 का इन्वर्टर लगाया और क्या चल रहा है? फैन ही चल रहा है, लाइट ही चल रहा है. मी आज शिकून घेतलंय कुणाला हे वागतांचं कालवण. तर कुणाला घरी यायला रात्रीचे 12 वाजलेत आणि आता तो जेवतोय. मम्मीचं आता माहिती आहे मला कसं होतं. कसं आलंय म्हणजे आमचं असं साड्याचं शूट चालू होतं आणि बऱ्याच जणांनी मला मेसेजेस केलेत की त्यांना साड्या खूप आवडत आहेत, मग त्या साड्या कुठून घ्यायच्या आणि काय करायचं. तर तो नंबर जो आहे तो मी स्क्रीनवरती सुद्धा देते, डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. मी कमेंटमध्ये सुद्धा एक कमेंट पिन केलेली आहे, तिथून तुम्ही ते साड्या ऑर्डर करू शकता ज्या तुम्हाला आवडतात.
आता हेच तुम्ही बघू शकता, ह्या सगळ्या साड्यांच्या ऑर्डर्स आहेत, अशा साड्यांच्या ज्वेलरीच्या वगैरे अशा सगळ्या ऑर्डर्स सतत आता जात असतात. प्रॉब्लेम हा होतो आहे की अशा सतत ऑर्डर असल्यामुळे पोस्टिंग कमी होते आणि पोस्टिंग कमी असल्यामुळे लोकांना दिसत नाही आहे. तर आता आम्ही तोच प्रयत्न करतो आहे की एखादा एक्स्ट्रा कोणीतरी माणूस आपल्यासोबत जोडून घ्यायचा किंवा काय. पण प्रॉब्लेम हाच होतो प्रत्येक वेळेला की मला हवी तशी माणसं मिळत नाहीत आणि मग उगीच कोणाला तरी आपल्यासोबत घेणं आणि त्याच्याकडनं ते काम न होणं, त्यापेक्षा जेवढं स्लो अँड स्टेडी विन्स द रेस ह्याच्यावरती आपण चाललेलो आहोत. पण बघूया लवकरच काहीतरी छान होईल. शॉपचा सुद्धा प्रयत्न आहे प्रणामसाठीच्या, कारण ज्या साड्या मला आवडतात त्या सगळ्यांना खूप आवडतात. म्हणजे साधी मी एखादी साडी नेसून एखाद्या इव्हेंटला गेली तरीसुद्धा ती साडी आउट ऑफ स्टॉक होती आहे आमच्याकडनं आणि मला ते खूप आवडते. तर तुमचा हा जो विश्वास आहे, हा विश्वासच माझ्यासाठी खूप काही आहे आणि तो विश्वास नक्कीच मी कमावला आहे, पण मला तो टिकवायचा देखील आहे. त्यामुळे मी अशाच आलतू फालतू गोष्टींचं प्रमोशन नाही करत तुमच्या समोर. त्याच गोष्टी आणते ज्या गोष्टी मला वाटतात की खूप चांगल्या आहेत आणि त्या तुम्हाला आवडतील, त्याच्यामुळे मी ते करते. आता साड्यांमध्ये बघायला गेलं तर ज्या प्युअर किंवा ओरिजिनल वगैरे असतात ना, त्याची कॉस्टिंग खूप जास्त असते आणि ज्या आपण म्हणतो की छान आपण दिसू त्याच्यामध्ये, छान वापरू शकतो आणि स्वस्तही असतील, अशाही साड्यांचे पॅटर्न आहेत आणि मला ते आवडतात जास्त. म्हणजे ओरिजिनल आपण अशा वेळेला घेऊ जेव्हा घरात काहीतरी मोठं कार्य आहे किंवा आपल्याला खूप चांगल्या ठिकाणी जायचं आहे, तेव्हाच मी महागड्या साड्या प्रिफर करते. नाहीतर रेग्युलर ह्याच्यासाठी मी खूप हलक्या आणि खूप स्वस्त अशा साड्या प्रिफर करते आणि त्याच साड्या लोकांना आवडत आहेत, माझी आवड लोकांना आवडते आणि त्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे. तर ते सगळं तुमच्यासमोर मी आता विचार करते की असे काही ब्लॉग्स घेऊन येईन ज्याच्यातनं ती माहिती मी देईन लवकरच. त्याचे पण प्रयत्न चालू आहेत, तर हे सगळं होतच राहील. तर आज काहीतरी स्पेशल आहे तुम्हाला सांगते मी. आज आमच्याकडे येणार आहेत केदार सर आणि केदार सरांच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर आई बाबा फक्त 2 दिवसासाठी आले होते आणि मला वाटतं ते असं पहिल्यांदाच असं राहायला आले 2 दिवस, नाही तर ते 1 रात्रच वगैरे राहिले होते आमच्यासोबत. असं काही फार राहिले नव्हते कारण त्यांचा वेळ नाही जात, आमच्याकडे काही वेळ जायला साधन नाही, त्यामुळे त्यांचा वेळ जात नाही. आणि आता ते आज जायला निघतील माणगावला आणि आज केदार सर येत आहेत. त्यांच्या कामानिमित्त ते येत आहेत स्टुडिओला आणि मस्त जेवणाचा बेत आहे. तर इकडे आल्यानंतर मी त्यांना नेहमी फार सुंदर असं नॉनव्हेज करून घालते. तर आता मी मस्त, माझे हात दिसत असतील, मी मस्त पापलेट वगैरे सगळं मॅरिनेट करून ठेवून दिलं आहे आणि संध्याकाळी सर येतील, म्हणजे रात्रीच्या जेवणाला सर असतील. तर आज मी सरांकडनं जेवणाबद्दलचं कौतुक तर नक्कीच ऐकणार आहे, कारण ते नेहमी कौतुक करतात तेव्हा काही कुठे कॅमेरा वगैरे काही नसतो. तर आज मी सरांना मुद्दाम विचारणार की जेवण कसं झालं. तर आता संध्याकाळी मस्त बेत आहे, भरपूर काय काय गोष्टी घेऊन आलो आहे आम्ही. ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर या ब्लॉगमध्ये एवढंच, आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.